नमस्कार. तर या उन्हाळ्यात जर आपण प्लॅन करत असाल एखाद्या वॉटर पार्कला जाण्याचा, तर पुण्याजवळील हे ठिकाण तुम्हाला नक्कीच आवडेल. हे आहे वेट अँड जॉय, जे लोणावळ्याला आहे. पुण्यापासून साधारण एक तास लागतो आपल्याला, डिपेंड करता आपण कुठे राहतो. तर ह्या वॉटर पार्कमध्ये आम्ही मजा केली. तर सकाळी आम्ही साधारण 8-9 वाजता पुण्यातून निघालो. साधारण 10 वाजण्याच्या दरम्यान आम्ही वॉटर पार्कला पोचलो. तर तिथं एंट्रन्सला तुम्हाला पार्किंग तिकीट आहे साधारण 100 रुपये पर कार. तर ते पार्किंग तिकीट दिल्यानंतर आम्ही पुढे गेलो. तर पुढे चांगली पार्किंग स्पेस केले. त्याचं बेस्ट मला जे वाटलं, त्यामध्ये त्यांनी जे पार्किंग स्पेस आहे त्याच्यावरती सोलर पॅनल लावले. त्यांनी सोलर पॅनलमधून पूर्ण त्यांनी ते सोलर एनर्जीचा वापर केला आहे. त्यामुळे ते फारच एक उत्तम उदाहरण आहे एनर्जी कन्झर्वेशनचं. तर अशा प्रकारे आम्ही त्या पार्किंग स्पेसमध्ये आमची गाडी लावली आणि साधारण 10-10:15च्या दरम्यान आम्ही वॉटर पार्कला पोचलो. 10 ते 6 वॉटर पार्कचं टायमिंग आहे आणि 11 ते 6-6:30 वाजेपर्यंत आहे अम्युजमेंट पार्क. तर ते आत गेल्यानंतर आम्ही काउंटरला आमचे ऑनलाईन तिकीट आहेत त्याची रिसीट घेतली. ऑनलाईन तिकीट बुक केलेलं कधीही बरं पडतं, कारण ऑनलाईन तिकीटना तुम्हाला बऱ्यापैकी डिस्काउंट मिळतं. तिथून आत गेल्यानंतर एंट्रन्सला ते रिसीट आणि तुमचे जे टॅग्स आहेत हाताला लावलेले ते दोन्ही चेक करतात. रिसीट थरोली चेक केल्यानंतर ते जे टॅग्स आहेत ते आपल्याला तिथे स्कॅन करावे लागतात आणि त्याच्यानंतर मग आपल्याला आतमध्ये एंट्री मिळते. तर ती रिसीट आपल्याला शेवटपर्यंत सांभाळून ठेवायला पाहिजे, नाहीतर मग पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामध्ये काही आपले चार्जेस असतात भरलेले किंवा ते डिपॉझिट्स वगैरे असतात, ते आपल्याला परत मिळतात. पुढे आत गेल्या तिथेच काउंटर आहे, तिथे आपल्याला लॉकर घ्यावं लागेल. तर आम्ही जेंट्स सेक्शनला आमचं एकच लॉकर घेतलं 2 लॉकर घेण्याऐवजी, आणि तिथेच सगळं चेंज वगैरे करून आम्ही आतमध्ये निघालो. आतमध्ये गेल्यानंतर तिथे लगेचच एक छोटंसं पॉन्ड टाईप आहे जिथं लहान मुलांना ॲक्टिव्हिटी करता येतील. लहान मुलं अंडर एज नाही आहे, लेस दॅन 4.5 4 फीट 5.5 त्यांना फ्री आहे एंट्री, आणि त्याच्यावरती जे आहे त्यांना सगळ्यांना फुल तिकीट लागू होतं. तर हा जो पार्ट आहे इथे बऱ्यापैकी धमाल म्हणजे सगळ्यांनाच करता येते, मोठ्यांना लहानांना. जर मुलं स्लाईड वगैरे करणार नसतील तर इथं बऱ्यापैकी आपण वेळ घालवू शकतो. तर इथून पुढे ज्या स्लाईड्स आहेत आणि त्याचे सगळे एक्सप्रेस आहेत, लाईनमध्ये आहेत. तर ह्या सगळ्या स्लाईड्स आता इथून पुढे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, त्याच्यामध्ये तुम्हाला बरीच माहिती मिळणार आहे. ती केली तुम्ही? ये इकडे करूया. ती केली काय? ओके चलो साथ में करते. चल बाय. चल 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 चल. पहिला लय हळू झालं की ते. अरे जा. तर आता आम्ही निघालो आहे आमच्या फर्स्ट मोठ्या स्लाईडकडे. इथे ही कॉर्नरला स्लाईड ओपन झाली होती, तर आम्ही तिथे गेलो.
तर ह्यामध्ये 3 प्रकार आहेत. एक तर तुम्ही हे जे रबरचं स्लाईड आहे हे वापरून त्याच्यामध्ये येऊ शकता, आणि दुसऱ्या ज्या आहेत त्या फ्री स्लाईड्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काही वापरायची गरज नाही, आपण डायरेक्ट त्याच्यावरनं घसरतो. तर स्विमिंग कॉस्ट्यूम हे कंपल्सरी आहे ह्याच्यासाठी, कारण तुम्ही कॉटनचं घालू शकत नाही, ते त्याला चिटकू शकतं. त्यासाठी तुम्हाला ते जे नायलॉनचे किंवा जे पॉलिस्टरचे असतात तसे कपडे घालावे लागतात. आणि त्याची एक बेस्ट गोष्ट म्हणजे वेट अँड जॉयमध्ये ते तुम्हाला फ्रीमध्ये मिळतं डिपॉझिट भरून, आणि ते तुम्ही रिटर्न करू शकता. त्यामुळे तुम्हाला बाहेर जे काउंटर्स आहेत तिथे घ्यायची गरज नाही आहे, ते अवॉइड करा. तुम्हाला नक्कीच तुमचे पैसे वाचतील त्यामध्ये. आणि ह्या ज्या सगळ्या स्लाईड्स आहेत ह्यासाठी तुम्हाला कंपल्सरी ते स्विमिंग कॉस्ट्यूम घालावे लागतात, त्याशिवाय तुम्हाला एंट्री मिळत नाही. तर बाकीच्या स्लाईड्सना फार मजा येते. तिथून आम्ही पुढे ह्या दुसऱ्या स्लाईडसाठी निघालो होतो. ये वाला साथ में दो. हाँ, 2 जन वाला रेडी, यहाँ पे 3 रेडी है इधर, साइक्लोन नाइट में रोकना है. अगर आपको बबलिंग करना तो यही लाइन में रोकना है. साइक्लोन नाइट में करना तो बैक साइड से समझो लाइन में रोकना है. वहाँ पे वेटिंग का बयान करना तो कर सकते हैं. यहाँ पे तर ह्या ताई सांगत होत्या की ही जी स्लाईड आहे ही एका वोल्कॅनो स्लाईडसाठी आहे, तिथे फार वेळ लागतो आहे. तर तुम्ही जे दुसरे स्लाईड्स आहेत ते तुम्ही तोपर्यंत करून घेऊ शकता, कारण इथे जवळपास अर्धा तास वेटिंग होतं. तर आम्ही त्यांच्या सांगण्यानुसार पटापट आम्ही त्या दुसऱ्या बाजूला गेलो. हा शॉर्टकट बऱ्याच जणांनी घेतला, पण आम्ही आमच्या सरळ मार्गाने इथे येऊन थांबलो. तर आम्हाला बराच आमचा वेळ वाचला. एक जास्त नाही 15 मिनटाचं वेटिंग होतं, आणि ती स्लाईड आम्हाला करायला मिळाली. ती स्लाईड बघूया आता पुढे. बुमरॅंग बुमरॅंग. बरोबर, तुला पुढे बसू दे असं वाटतं. काय बस ना पुढे, थांबा थांबा, बरोबर ना. ओके ओके, लेट्स गो. बाप रे बाप, बाप रे बाप. अरे चल 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 चल. ओ माय गॉड. गोइंग फॉर स्कायफॉल. तिकडे एक स्कायफॉल आहे, एक फ्रीफॉल आहे, आणि एक स्लाईड आहे. तर मग अशी स्लाईड केली, आता जाणार आहे स्कायफॉलला. स्कायफॉल इज लाईक गोइंग लाईक दिस. ओके, तर मी आता येऊन पोचलो आहे स्कायफॉलसाठी. हा जो रेड कलरचा स्लाईड आहे त्यामध्ये आपल्याला स्लाईड करायची आहे. चला, कसं कसं बसणार बघा. मी पुढे जाऊ. 2 मिनिटं थांबा. थांब आहे, थांब ऐक. इथे ना, इथे काय म्हणता. अच्छा, अंतर ठेवा. हे बस इथे. अच्छा, ती बस. ओके, रेडी, लॉन्च अँड गो. मला काय समजणं झालंय, मला दिसणं झालंय, मला दिसतच नाही. त्यानंतर तुम्हाला इथे एक छोटासा प्ले एरिया आहे, जास्त करून लहान मुलांसाठी आहेत, ज्या एकदमच लहान आहेत त्यांच्यासाठी हा बेस्ट स्पॉट आहे. तो त्या 2 स्लाईडच्या मध्ये आहे, तुम्हाला दिसेलच. तर तिथे मोठ्यांना परवानगी नाही आहे स्लाईड करायला, फक्त हे लहान मुलांसाठी आणि लहान मुलांसाठीच आहे. तर जे कोणी लहान मुलं असतील ते इथे नक्कीच एन्जॉय करू शकतात. चालतं की त्याला आणि काय लागते. कुठली करू शकतोय, कुठली पण करू शकतो ना. हां, मी पण करू शकतो. नाही, मी पण करू शकतो ना. नाही, फक्त मुलांसाठी आहे. कुठली करणार आहेस तू.
ह्याच्यात घे बघ ह्याच्यात जा ठेवून जा तिकडनं तिकडनं नाही हे ना हे करायचं आहे नाही सगळं लहान मुलांचं आहे बस बस हां जा त्याला थांब बस ओके मगासारखंच की इकडे काय इथं बस नाही हिला इथे ओके ना ओके रेडी ओ माय गॉड माझे पाय गेले तुमचे पाय सगळे तुम्हाला लागलाय तुझे पाय दाबू नको ग पाय दाबू नको माझ्या मांड्या गेल्या दाबा तुझे पाय रुता लागलेत माझ्या मांडीमध्ये बेकार रुता लागल्यात पाय वरती काही ग तर दुपारी साधारण 2 वाजता आम्ही लंच केला. लंच फारच महाग आहे, साधारण 380 रुपयाला थाळी मिळते आणि त्यामध्ये ते फारच मोजकं तुम्हाला जेवण मिळतं आणि त्यामुळे ते पण तुम्ही कुपन ऑनलाईन बुक करू शकता. त्यामध्ये एक 40-50 रुपये वाचतील. तिथून पुढे आम्ही आलो तर तिथं म्युझिक आणि वेव पूल चालू झाला होता. तर त्यामध्ये मस्त वेव्ज येतात. सगळ्यांनी आम्ही धमाल केली वेगवेगळ्या गाण्यावरती. तर ते पण एन्जॉय करण्यासारखं आहे. आमचं टायमिंग परफेक्ट होतं. आम्ही जस्ट जेवून बाहेर निघालो आणि हे वेव पूल चालू होतं इथे. तर त्यावरती वेवमध्ये जे डान्स करायला एकदमच मस्त वाटते. शक्यतो जेवल्यानंतर लगेच जाऊ नये पाण्यामध्ये, पण आम्ही लाईट जेवलो होतो त्यामुळे आम्ही लगेचच त्या पाण्यामध्ये जाऊन एन्जॉय केलं आणि पुढच्या राईड करणार होतो. साधारण आमचं प्लॅन होतं की जेवल्यानंतर अम्युजमेंट पार्कला जायचं, पण अम्युजमेंट पार्कला जाण्याऐवजी आम्ही विचार केला की वॉटर पार्कमध्ये आणि थोडा वेळ घालवावा. कारण अम्युजमेंट पार्कमध्ये काय आम्ही मोठ्या राईड करणार नव्हतो, शक्यतो ते लहान मुलांच्याच राईड आपल्याला करायच्या होत्या. त्यामुळे आम्ही इथे आणि जास्त वेळ देऊन आणि 1-2 राईड करायचं ठरवलं आणि साधारण 4 वाजताचं टायमिंग ठरवलं की आम्ही 4 वाजता अम्युजमेंट पार्कला जाऊ, कारण ते टायमिंग 7 वाजेपर्यंत आहे. तर त्यामध्ये एकच आम्हाला प्रॉब्लेम असा वाटला की जसं आपण लॉकर घेतलं होतं वॉटर पार्कमध्ये, तर ते वॉटर पार्कमधलं लॉकर आपल्याला मोकळं करून डिपॉझिट घेऊन त्या साईडला जावं लागतं, कारण अम्युजमेंट पार्क साधारण 6 वाजता बंद होतं. वॉटर पार्क. तर आपल्याला अम्युजमेंट पार्कमध्ये ठेवण्यासाठी कोणतीही अशी सोय दिसली नाही. तर तिथे आपल्याला ते सामान कॅरी करावं लागलं. पण तुम्ही राईडच्या एंट्रन्सला वगैरे स्वतःच्या रिस्कवरती हे ठेवू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला असं वाटलं की इथे जे तुम्हाला कॅमेरा वापरायला दिला तसा तुम्हाला अम्युजमेंट पार्कमध्ये हा कॅमेरा वापरायला दिलेला नाही आहे त्या राईडसाठी. कारण मला माहीत नाही, कारण तेवढाच हा सिक्युअर होता जेवढा इथे सिक्युअर्ड होता, पण तिथे त्यांनी अलाव नाही केला. त्यामुळे त्याच्या ज्या राईड्स आहेत त्या मी रेकॉर्ड नाही करू शकलो. तर शक्यतो आम्ही ज्या बाकीचे तिथे काय काय फॅसिलिटीज आहेत त्याच इथे व्हिडिओज आपण काढून इनपुट टाकलेले आहेत, तर त्याचा नक्कीच आपल्याला वापर होईल. ती राईड केल्यानंतर आम्ही बघितलं तर इथे ॲक्च्युली इव्हेंट चालू होता आणि इथे डान्सरचा इव्हेंट होता आणि त्यानंतर 1-2 स्टंटचे इव्हेंट झाले. तर ते पण तुम्हाला एंटरटेनमेंटसाठी मस्त होते. तर ओव्हरऑल एंटरटेनमेंटसाठी पूर्ण दिवस तिथे घालवण्यासाठी हा बेस्ट स्पॉट आहे वेट एन्जॉय. हा इमॅजिकाचाच एक पार्ट आहे. तर इथे येऊन तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत पूर्ण दिवस मस्त आनंदात घालवू शकता. तुम्ही पूर्ण जग विसरून जाता आणि तो प्रत्येक क्षण तुम्ही आनंदात घालवत असता. तर मस्ट विजिट आहे हा वॉटर पार्क. इथे आम्हाला कोणताही प्रॉब्लेम असा आला नाही आहे. तर 100% ह्याला आपण 5 स्टार रेटिंग देऊ शकतो. आणि
एक नंबर आहे. म्हणजे जे साधे वॉटर पार्क आपल्या जवळपास आहेत पुण्यात त्याच्यापेक्षा हा एक स्टँडर्ड वॉटर पार्क म्हणता येईल आपल्याला. इमॅजिन काय एवढा मोठा नाही आहे पण छान आहे. तर वॉटर पार्कच्या समोरच हा अम्युजमेंट पार्क होता. अम्युजमेंट पार्क समोरासमोर असल्यामुळे आम्हाला लॉकर ओपन करून इकडे यावं लागलं. तर इकडे आल्यानंतर पुन्हा तेच आपण एंट्री करतो ते सगळं परत चेक होतं आणि त्यानंतर मग आपलं ते इन्फॉर्मेशन तिथे एंट्रीलाच दिलेली होती. लेफ्ट साइड क्लोजिंग टाइम लगा हुआ है, चेक कर लीजिए. किती वाजता आहे क्लोजिंग टाइम? अच्छा सगळं तेच की 6 साडेसहा. हां काढला राकेश तर सगळी माहिती घेतल्यानंतर आम्ही तिथे जास्त करून जे मुलांचे राईड्स होत्या त्याला जास्त प्रेफरन्स दिला आणि आम्ही 1-2 राईडच केल्या. तर ओव्हरऑल ह्या सगळ्या राईड तिथे अवेलेबल आहेत, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पुढे. आम्ही छोटे झालो की नाही? झालं ना छोटे? आई नाही काय नाही तो माझ्या घरात ती घाबरा लागल्या. काय नाही तू आता गप शिलक एका लोकांना ताण देऊ नको मला. गेला की दिवसभर. तर अशा प्रकारे आम्ही वेट एन्जॉयमध्ये आमचा दिवस फारच एन्जॉय केला. तर तुम्ही पण प्लॅन करू शकता आणि काही तुम्हाला डाऊट्स असतील तर कमेंट करा, ह्या व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक नक्कीच करा. थँक्यू.